आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच शाळेतील कर्मचारी यांचा पगार नेमका कोणत्या बँकेत व्हावा या अनुषंगाने आहे. अर्थात राष्ट्रीयकृत बँकेत पगार व्हावा की जिल्हा मध्यवर्ती बँकेत पगार व्हावा या सगळ्या अनुषंगाने आज आपण दोन महत्त्वाच्या पत्राचा विचार करणार आहोत. एक पत्र हे शिक्षण विभागाच्या संदर्भातले आहे, तर दुसरं पत्र जे आहे ते वित्त विभागाचा शासन निर्णय आहे. 8 ऑक्टोबर 2020 चा हा वित्त विभागाचा शासन निर्णय SGSP अंतर्गत विमा योजना या पार्श्वभूमीवर आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो मुद्दा क्रमांक 2 या पत्राच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे. असा व्यवस्थितपणे आज आपण पगाराच्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँक की मध्यवर्ती बँक असा विषय हा समजून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. सोबतच शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे शासन निर्णय जर समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या दिलेल्या आहेत. त्या लिंक्सचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतात. पगाराचे खाते कोणत्या बँकेत असावे या अनुषंगाने आपले मत हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा जरूर नमूद करू शकता. आता आपण सुरुवातीला शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं 10 ऑक्टोबर 2023 पत्र समजून घेऊ आणि त्यानंतर वित्त विभागाचा 8 ऑक्टोबर 2020 शासन निर्णय काय आहे, त्यातला मुद्दा क्रमांक 2 काय आहे तेही समजून घेऊ. माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना हे पाठवलेलं पत्र आहे. पत्राचा विषय आहे अनुदानित व अंशतः अनुदानित सर्व शाळेचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याबाबतचा विषय आहे आणि संदर्भ आहे माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यवतमाळ यांचे पत्र जे आहे ते 10/8/2023 पत्र आहे. याशिवाय शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी दिसतो आहे तो 3/8/2011 अशा प्रकारचे दोन संदर्भ दिसत आहेत. या व्हिडिओची लांबी थोडी मोठी होऊ शकते, परंतु हे दोन्ही विषय आपण व्यवस्थित समजून घेऊया. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की वित्त विभाग शासन पत्र क्रमांक संकीर्ण 2019 प्रक्र 141/2019 कोशागार प्रशा 5 दिनांक 31/8/2020 नुसार शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अर्थात SGPS या वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनेबाबत अवगत करण्याबाबत पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये अशासकीय शाळा किंवा खाजगी अनुदानित शाळा यांचा उल्लेख आढळून येत नाही. केवळ शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचा उल्लेख आहे. तसेच या संदर्भीय पत्रानुसार वरिष्ठ शासकीय कार्यालय शिक्षण विभाग यांच्याकडून सुद्धा कोणतेही निर्देश वेतन पथक कार्यालयाला प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय अथवा तुकड्या, आदिवासी क्षेत्रातील शाळा, नगर परिषद शाळा, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालय यामध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमधून करण्याबाबत संबंधितांना सूचित करावे किंवा कसे याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे संदर्भीय पत्रामध्ये नमूद केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी अधिक स्पष्टता ही दिसते आहे की ज्या खाजगी अनुदानित किंवा अनुदानित शाळा आहेत त्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमधून करण्यासंदर्भात थोडा तसेच शासन निर्णय दिनांक 13/3/2020 व दिनांक 13/8/2020 व दिनांक 6/11/2020 नुसार शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकेमध्येच ठेवण्याबाबत शासनाचे धोरण आहे. IDBI बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकांचे व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्याबाबत तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे
तसेच निवृत्ती वेतन धारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास IDBI, प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक यांना मान्यता देण्याबाबत आहे. त्यामुळे खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमधून करण्यासाठी शासन परवानगी मिळण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये विनंती करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जी महत्त्वाचा जो संदर्भ आहे त्या संदर्भामध्ये असं नमूद असावं की खाजगी ज्या अनुदानित माध्यमिक शाळा आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहे यांचं वेतन हे राष्ट्रीयकृत बँकांमधून करण्यासाठी शासनाची परवानगी मिळण्याबाबतचं विनंती ही संदर्भीय पत्र क्रमांक 1 मध्ये प्रामुख्याने केलेली असावी असा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. पुढे काय म्हटलं ते पहा. सबब सहकारी बँकांऐवजी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे खाते उघडण्याचे अधिकार शासनास आहेत. तसेच राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकांमधून करणे हा विषय शासन स्तरावरील धोरणात्मक बाबीशी संबंधित असल्याने संदर्भीय पत्रान्वये प्राप्त निवेदन पुढील उचित कार्यवाहीसाठी आपणास पाठविण्यात येत आहे. कृपया याबाबत शासन स्तरावरून उचित आदेश व्हावे ही विनंती आणि तशा अनुषंगाने एक प्रत जी आहे ती संलग्न केलेली आहे. माननीय शिक्षण संचालक यांच्या मान्यतेने माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांनी हे काढलेलं अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. या संपूर्ण पत्राचा आशय जर आपल्याला थोडक्यामध्ये व्यक्त करायचा असेल तर तो हाच आहे की ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या अनुषंगाने अनुदानित आहेत किंवा अंशतः अनुदानित आहेत त्या शाळेतील शिक्षक, त्या शाळेतील मुख्याध्यापक, त्या शाळेतील कर्मचारी यांचं वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासाठी शासनाच्या स्तरावर धोरणात्मक निर्णयाची आवश्यकता आहे असं या पत्राच्या अनुषंगाने दिसते आहे. आणि म्हणून असा धोरणात्मक निर्णय घ्यावा या पार्श्वभूमीवर माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना पाठवलेले हे पत्र आहे. जेव्हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा असा शासनाचा आदेश येईल त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही जी आहे ती पुढील कार्यवाही प्रामुख्याने होणार आहे. हा झाला एक भाग. पार्श्वभूमीवर आपण वित्त विभागाचा एक शासन निर्णय समजून घेऊ. हा वित्त विभागाचा जो शासन निर्णय आहे तो 8 ऑक्टोबर 2020 आहे. या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं की राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त जे SGSP अंतर्गत विमा योजना आहे त्या विमा योजनेच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना अवगत करण्याबाबतचं पत्र आहे. म्हणजे या टायटलमध्ये पगाराचा त्यांच्या बँकेचा फारसा उल्लेख नाही, परंतु याच्यामधला जो मुद्दा क्रमांक 2 आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे. कारण हे जे पत्र आहे ते वित्त विभागाचं आहे. त्याच्यामुळे इथे शिक्षक हा शब्द येणार नाही, मुख्याध्यापक हा शब्द येणार नाही. इथे कर्मचारी म्हणजे वित्त विभागाच्या अशा प्रकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने इथे शब्दप्रयोग झालेले आहे. म्हणून हा 8 ऑक्टोबर 2020 जो शासन निर्णय आहे तोही आपण व्यवस्थित समजून घेऊ. छोटा शासन निर्णय महत्त्वाचा आहे तो लक्षात घ्या. शासनाचे परिपत्रक काय ते लक्षात घ्या. शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अपघात विमा विषयक योजना विविध बँकांकडून राबविण्यात येत आहे. सदर योजनेसंदर्भातील माहिती संदर्भाधीन पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेली आहे. शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. तथापि वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना या अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. तसेच अशा योजना वेतन खात्याशी संलग्न असल्याने वेतन खाते उघडल्यानंतर त्या आपोआप लागू ठरतात. त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त SGSP स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी अथवा कर्मचारी यांना परिपत्रकान्वये अवगत करणे आवश्यक वाटते. बँकांकडील वेतन खात्याशी संलग्न योजनांच्या माहिती अभावी शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी अशा योजनांपासून वंचित राहू नये अशी यामागे शासनाची भूमिका आहे.
सदर योजनेच्या अनुषंगाने खालील बाबी निदर्शनास आणण्यात येत आहे। सदर परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अर्थात SGSP अंतर्गत अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शवलेली आहे। दुसरा मुद्दा हा यासाठी महत्त्वाचा ठरतो की आपला जो मूळ मुद्दा आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं असावं की अन्य बँकांमध्ये, या पार्श्वभूमीवर हा दुसरा मुद्दा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। आता काही घटकांना असं वाटेल की याच्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा असा उल्लेख नाही, तो उल्लेख असणे इथे आवश्यकता सुद्धा नाही, कारण हा विषय जो आहे तो वित्त विभागाचा दिलेला आहे। परंतु पहिल्या मूळ पत्राला हा निर्णय जो आहे तो थोडा आधार ठरू शकतो, म्हणून हा दुसरा मुद्दा तेवढा आपण लक्षात घेतला पाहिजे। सदर परिपत्रक हे केवळ मार्गदर्शनपर आहे। अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे। स्पष्टता आलेली आहे, त्यातले शब्द अत्यंत स्पष्ट आहे। कर्मचाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी हे अवलंबून आहे, हे वित्त विभागाचा निर्णय सांगतो आहे। अर्थात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय हा त्या पार्श्वभूमीवर अधिक स्पष्ट नसावा, म्हणून हे पहिल्या पत्राचं प्रयोजन असावं। पुढे काय म्हटलं ते पहा। शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना उपरोक्त योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे परस्पर संपर्क साधावा। सदर प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा पत्रव्यवहार वित्त विभागाकडे करू नये असं या शासनाच्या परिपत्रकानुसार कळविलेलं आहे। हे दुसरं शासनाचं परिपत्रक जर आपल्याला पुन्हा वाचायचं असेल, समजून घ्यायचं असेल, संग्रही ठेवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचं जे संकेतस्थळ आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या सहाय्याने सुद्धा हा शासनाचा जो GR आहे, परिपत्रक आहे ते समजून घेऊ शकतात। अत्यंत महत्त्वाचा असा हा सगळा संदर्भ आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला प्रामुख्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांचे पगार हे राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विचार हा होण्याची नितांत आवश्यकता आहे। या माध्यमातून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग नेमका कोणता निर्णय घेतो, शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये होतात की जशा प्रकारे आता सुरू आहे मध्यवर्ती बँक किंवा अन्य बँका त्या बँकात होतात, हा येणारा कालखंड आपल्याला निश्चित सांगणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। या अनुषंगाने आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता। आपण हा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद।